एज्युकेशन लोनचं ऑप्शन काय सांगतो की तुम्ही तुमच्या बेसवर, मी ॲज अ वडील माझ्या इन्कमच्या बेसवर मी एज्युकेशन लोन अप्लाय करणार. माझं मूल भारताच्या बाहेर म्हणा किंवा भारतात म्हणा, जी काय कोर्सची फीज आहे तेवढं मी लोन घेणार, बँक ते लोन देणार. EMI 4-5 वर्ष चालू होत नाही जोपर्यंत तो कोर्स पूर्ण होत नाही. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तो मूल कामाला लागल्यानंतर तो EMI चालू होतो. हा एक खूप चांगला पर्याय आहे, आजही आहे आणि पुढेही असणारच आहे तो. म्हणजे त्या मुलाला आपण हे सांगू शकतो की बाबा मी माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे तुला एज्युकेशन देतोय, मला आता तेवढी मोठी अमाऊंट भरायला शक्य नाही, त्यामुळे मी लोन घेतोय. लोन भरतानाचे ऑप्शन आपल्या दोघांच्या हातात असणार आहे. म्हणजे आपण दोघं एकत्र भरू शकतो, मी भरू शकतो किंवा तू भरू शकतो. आणि त्याचा थोडासा दुसरा अर्थ असाही काढू शकतो आपण की माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे मी एज्युकेशन केलं, ह्याच्यापेक्षा जास्त शिकायचं आहे, मी तुला लोन काढून देतो, EMI मात्र तू भरायची. मुलाला कुठेतरी ती जबाबदारी राहील की मला EMI भरायचे आहेत. त्यामुळे हा एज्युकेशन लोनचा ऑप्शन आहे. पण मी म्हणतो थोडंसं फ्लोच्या वेगळं का नाही जाऊ शकत आपण? त्याच्यासाठी आत्तापासूनच प्लॅनिंग का नाही करू शकत? लोन म्हणजे व्याज, आणि व्याज तुम्ही भरणार आहात. मी सांगतोय व्याज कमवा ना. हा खूप छान मुद्दा आहे.